जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, तर मी जातो आता गावाला. भरपूर पावसामध्ये चाललो आहे गणपतीला गावाला. तर मी पण चाललो आहे आणि तुम्ही पण चला. पावसाचा जोर वाढलेला आहे, कुणी घराबाहेर पडू नये. आयडी आता ट्रेनमध्ये सोडून जाते. आम्ही जातोय गावाला. कोकणात चाललोय आपण, कोकणात. आता मागे बघा, हिरवगार वातावरण झालंय. इथून सगळं आता हिरवगारच वातावरण आहे. कोकणात चाललंय आपण, कोकणात. त्यांना श्रावण महिना संपला आणि भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली. जसा हा निसर्ग बघा, बहुरंग आणि नटलेला हा निसर्ग. हाच निसर्ग बघायला कोकणात जन्म घ्यावा लागतो. कोणाचे पाय वळतात, टाचा मुरगळतात, अशा भागाला बरी. एक विराट आणि अर्थोरिक्स दोन्ही वनस्पतीपासून बनवले. हिंदीमध्ये दिलं, याच्यामध्ये नारायण देवी, याच्यामध्ये स्टेशन कोणतं आलं? स्टेशन आलंय खरं, कोणतं ते अजून काय कळत नाही. दिवा गाडीमध्ये ही असे गाडे दरवाजे कधी बसले मला माहीतच नाही. हे बघा, असे गेले की हे उघडतात आणि असं झालं की आपणच बंद होतात. बहुतेक मी 4-5 महिने याने प्रवास नाही केला म्हणून असेल. पण हे बघा, स्वयंचलित दरवाजे बसवले म्हणजे हात लावला कीच ते उघडतात. कोकणी माणसाची शान दिवा पॅसेंजर. ही दिवा पॅसेंजर आहे. ही कोणती आहे? ही कोणती आहे? रत्नागिरी दिवा. हा, ही आता दिव्याला निघाली. ती आली, ही निघाली. मागे पूर्ण पाणी भरलेलं. चिपळूण आलं, चिपळूणमध्ये पाणी बघतोय आपण. कोण बोलतं दिवा गाडीत टीसी नाहीत? हा बघा टीसी आलाय. कॉफी प्यायला या. कॉफी दुपारचे 2 वाजले आणि कॉफी प्यायला या. आता कॉफीचा टायमिंग झाला आहे. धुके झाले सगळे. जिथे बघावे तिथे धुके. आलोय आता
आणि हे संगमेश्वरचं सुंदर असं रेल्वे स्टेशन. कोकणात चाललोय आपण कोकणात. ची नगरी रत्नागिरी आलेली आहे आता. हे आहे आमचं मल्टी टॅलेंटेड नावाचं स्टेशन विलवडे.